आम्ही हलणार नाही। गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? त्यांनी त्याच्या भावाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकले। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनं केवळ पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्यांमुळे जनमानसात संतापाचा प्रचंड उद्रेक झाला असून नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। जर देवेंद्र फडणवीसनी 1-2 दिवसात अभिषेक करून टाकला तर आईला इथं देवेंद्र फडणवीस दुधाने अभिषेक घालतो सगळे। अशी अमानवीय घटना घडेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती। ही घटना इतकी भीषण आहे की या चिमुकलीचा मृतदेह शेणाखाली सापडला। त्यानंतर आता परिसरात संतापाची लाट उसळली आहे। हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत। आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली जाते। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही। पोलिसांनी काय करायचे ते करू दे। तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। संबंधित चिमुरडी ही आपल्या आजीकडे सुट्ट्या घालवण्यासाठी आली होती। खेळत असताना एका 65 वर्षीय नराधमानं तिला खाऊचं आमिष दाखवून किंवा अन्य मार्गानं निर्जन स्थळी असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात नेलं। तिथे त्या नराधमाने या निरागस मुलीवर लैंगिक अत्याचार केला। एवढ्यावरच न थांबता आपलं पाप लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्या चिमुरडीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। एका निष्पाप जीवाचा असा करुण अंत झाला। चिमुकलीची शोधाशोध सुरू झाली तेव्हा तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला। अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण नसरापूर आणि आसपासच्या गावांमध्ये संतापाची लाट उसळली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थांनी तातडीनं नसरापूर बंदची हाक दिली। परिसरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत। व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या अघोरी कृत्याचा निषेध नोंदवलाय। केवळ बाजारपेठच नाही तर शाळा, महाविद्यालय आणि वाहतूकही या आंदोलनामुळे प्रभावित झाली। ग्रामस्थांचा संताप इतका तीव्र होता की त्यांनी पुणे-सातारा महामार्गावर धाव घेतली आणि महामार्ग दोन्ही बाजूंनी रोखून धरला। शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या, परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते। आमची लेक आम्हाला परत मिळणार नाही, पण त्या नराधमाला जिवंत सोडणार नाही, अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलनादरम्यान महिलांचा सहभाग सर्वात जास्त होता। अनेक माता भगिनींनी डोळ्यात पाणी आणून या घटनेचा निषेध केला। ज्या हातांनी त्या चिमुरडीला स्पर्श केला ते हात छाटले पाहिजेत अशा भावना आंदोलक व्यक्त करत होते। हा नराधम आमच्या हवाली करा, आम्ही त्याचा चौरंग करू अशी मागणी संतप्त जमावाकडून सातत्याने केली जात होती। कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळण्यास वेळ लागतो अशी भावना लोकांमध्ये असल्यानं त्यांचा पोलिसांवरील संयम सुटत चालला होता। जमावाचा हा रौद्र अवतार पाहून पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। राजकीय वर्तुळातूनही या घटनेवर तीव्र प्रतिसाद उमटतायत।
खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केलंय. त्यांनी म्हटलंय की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांसाठी समाजात जागा नाही. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि गृह विभागाकडे मागणी केली आहे की हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जावा आणि आरोपीला कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा होईल याची खबरदारी सरकारनं घ्यावी अशी मागणी सुळेंनी केली. तर रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलंय, चिमुकलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना अत्यंत भयावह आहे. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा द्यावी, तरच अशा नराधमांना चाप बसेल. या नराधमानं याआधीही 2-3 चिमुकलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर येते. दर आठवड्यात अशी एकतरी दुर्दैवी घटना समोर येत असून आज राज्यात चिमुकल्या देखील सुरक्षित नाहीत. 2025 मध्ये राज्यात 8,643 म्हणजेच दिवसाला 24 तर दर तासाला बलात्काराची घटना घडली. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. या गुन्हेगारांना चाप बसवायचा असेल तर तत्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायला हवी. सरकारनं 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवून तत्काळ शक्ती कायदा लागू करावा ही विनंती अशी मागणी आता रोहित पवार यांनी लावून धरली आहे. केवळ राजकीय नेतेच नाही तर सामाजिक संघटनांनीही या घटनेचा निषेध करत पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. ही प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले आहेत. आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं परंतु महिलांची सुरक्षितता कुठंतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहेत ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. पोलीस प्रशासनानं आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करताना स्पष्ट केलं की पोलिसांनी आरोपीला तातडीनं बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचा तपास अत्यंत सखोल पद्धतीनं केला जातोय. कोणताही कच्चा दुवा ठेवला जाणार नाही. प्रशासनानं ग्रामस्थांना आश्वासन दिलंय की या प्रकरणाचं दोषारोपपत्र येत्या 15 दिवसांच्या आत न्यायालयात सादर केलं जाईल. हा खटला विशेष सरकारी वकील नेमून जलदगती न्यायालयात चालवला जाईल, जेणेकरून पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल. मात्र ग्रामस्थ या आश्वासनावर पूर्णपणे समाधानी नाहीत. त्यांनी इशारा दिलाय की जर दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची असेल. या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सद्यस्थितीत नसरापूरमध्ये लोक रस्त्यावर असून आपल्या लाडक्या चिमुरडीला न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.